तिकट नाही Few moments later. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एकदा तडकत्या फडकत्या ब्लॉगमध्ये समजा स्वागत आहे भावांनो. कसे आहात तुम्ही सगळे? तर भावांनो, आपल्या मागच्या ब्लॉगची क्लिप तुम्ही बघितलीच असेल. तर भावांनो, तोच ब्लॉग आपण आता कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघा पूर्णपणे. आणि भावांनो, आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि त्या ब्लॉगला पण तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या ब्लॉगला पण जास्तीत जास्त शेअर करा. तर भावांनो, आता आपण जाणार आहे खडकट डॅम, तसंच दाभोसा डॅमला. तर भावांनो, बघू शकता आता आपण रस्त्यात आहेत. तर मग आपला तो ब्लॉगनुसार आपण तिथूनच क्लिप चालू केले. आणि भावांनो, त्या ब्लॉगमध्ये का टाकाय नाही ॲड करायला भेटला, कारण की भावांनो खूप मोठा ब्लॉग झाला आहे. तुमच्यासाठी तुम्ही दुसरी क्लिप काढली आणि हा दुसरा ब्लॉग झाला आहे. तर भावांनो, भेटू आपण आता दाभोसा डॅमला आणि खडकट डॅमला. तर भावांनो, सपोर्ट करा भावाला. लवकरात लवकर सबस्क्राईबर कंप्लीट पूर्ण करून टाका आणि जास्तीत जास्त शेअर करा लोकांना. तर भावांनो, आता आपण जाणार आहेत इकडनं जाणार, या रस्त्याला आपण आलो, इकडनं आलो आपण. तर भावांनो, आता आपण जाऊ डायरेक्ट खडकट डॅमला आणि दाभोसा डॅमला. तर डायरेक्ट भेटू. सॉरी, दाभोसा वॉटरफॉलला, धबधब्याला बघायला जाणार आपण. तर डायरेक्ट जाऊ. बाय बाय. तर फायनली भावांनो, आता आपण पोहोचू डायरेक्ट दाभोसा धबधब्यावर. A few moments later. तर फायनली भावांनो पोहोचलेले आहेत दाभोसा धबधब्यावरती. तर भावांनो बघू शकता, आता आपण जाऊ डायरेक्ट दाभोसा धबधबा बघायला. आणि भावांनो खूप एक्सायटेड होतो बघायचा दाभोसा धबधबा भाऊ. आणि तुम्हाला पण दाभोसा धबधबा दाखवते. तर भावांनो, आता आपण डायरेक्ट जाऊ दाभोसा धबधबा बघू. आणि भावांनो, भावाला एवढा फार तुम्हाला ब्लॉग घेऊन तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं सांगा. तर भावांनो, आपण जाऊ आता डायरेक्ट दाभोसा डॅम बघू. सॉरी, नुसतं डॅमच होणार आहे, तरी दाभोसा धबधबा बघू. तर हे नवीन बनवलेलं आहे भावांनो स्काय वॉक. तर ते काय त्याच्यावर काय चालतं आहे, चालायला काय म्हणजे आतमध्ये परमिशन नसेल तरी बघू आपण किती बरं. आपण नाही तर परमिशन भेटलं तर आपण जाऊ त्याच्यातून. तोपर्यंत आपण तुम्हाला मी डायरेक्ट धबधबा दाखवतो. आपण धबधबा बघू. तुम्हाला धबधबा मी आता डायरेक्ट दाखवतो. तुम्ही धबधबा बघा कसा वाटतोय दाभोसा. म्हणून इथे बनवलेलं आहे दाभो बघायला वरून. पण त्या लॉक आहे ते, म्हणजे परमिशन नाही सध्या. नाही इथून काहीच दिसत नाही. ह्याच्यावरून चढून जायचे कोणी, ह्याच्यावरून चढून जायचे ना. बरं भावांना बघू ह्याच्यात परमिशन होतं जायला, जायचं ह्याच्यावर. हां, कोण काय बोलला तर तुमसे ना हो पाएगा वस्तू. भावांना इथून मला धबधबा दाखवतो. सगळीकडे गर्दी आहे भावांना, बघू शकता इथून धबधबा पडतो. धबधबा बघायचा काही भेटत का नाही माहीत नाही. जायला म्हणजे इथं ना ते पायऱ्या आहेत ना, ते गेट आहे त्याची पुढे नाही जाऊ शकत. इथपर्यंत जाऊ शकतो आपण, जाऊ शकतो ना, तिथपर्यंत जाऊ शकतात पण त्याची पुढे नाही, त्याच्या पुढे नाही. ठीक आहे ना, मग तिथपर्यंत ना भावांना आपल्याला फायनली तिथं परत जायला भेटलाय. तर आपण जाऊ. चल कोण बोला तर बघू. तर भावांना आपण जाऊ डायरेक्ट वरती, पण इथपर्यंत परमिशन भेटला, इथपर्यंत जाऊन बघू. चल हां. Would like to take notes while I take totes of the mouth. बघू आधी धबधबे झाले तर पण बोलायला पाहिजे, फक्त शूट करायसाठी आम्ही आतमध्ये आलोय. ना बघू पण बोलला नाही पाहिजे फक्त बस. मी फर्स्ट टाइम वगैरे पण काय करणार बघू परत इथून धबधबा तुम्हाला दिसण्यासाठी आम्ही परमिशन काढून आलोय धबधबा बघणे. तर भावांना बघू शकता इथं तिकट पण आहे. कडक दिसत आहे, काय दिसत भावांना बघू शकता इथून धबधबा कसं दिसतो. आणि बनवलं आहे पण भावांना लॉक आहे. त्या कसं नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा बघू, एंट्री भेटेल तेव्हा येऊ नक्की. भावांना कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? आणि खडकट डॅमला पण जायचं आपल्याला. भावांना इथं खाली एंट्री नाही, पहिले खालून जायला पण एंट्री भेटायची, आता एंट्री बंद केली. आणि इथून बघू शकते धबधबा कसा आहे. खालून जाऊ ना भावांना बघू शकता किती जोरदार पडतो. भावाला सपोर्ट करा, तुमच्यासाठी एवढा ब्लॉग घेऊन आले. भावाला सपोर्ट करा जास्तीत जास्त.
आणि तुमच्यासाठी इथे रिस्क घेऊन आम्ही एवढ्या वरती जातो कारण की सगळे खाली येत आहेत आणि आम्ही बघतो वरती. आम्ही दोघंच फक्त वरती आलो आहे. तर भावांनो त्या माणसाचं कधीतरी माणसं तर भावानं बघू शकता आम्ही दोघं तिथं आलो आहे आणि लाद्या चिकट आहे तर पडला ना तर काम होईल 25. तर मग तुम्हाला दाखवतो आणि जर लॉक ओपन असतं ना तर बघायची मजा वेगळी असते. तर भावांनो जाऊ आपण तिथे दादाला दुकानात विचारलं की इथपर्यंत जाऊ शकतो नंतर बोलतो जाऊ शकतो म्हणून इथपर्यंत आपण आलो आणि कोण बोलावं नाही म्हणून पटकन काढून घेतो स्टेप तुमच्यासाठी. तर भावांनो आता आपण जाऊ डायरेक्ट इथून बघू किती परत दिसत आहे आपल्याला. बघता येईल पण नाही. जागा गर्दी भरपूर आहे म्हणून काही दिसत नाही बघता येत नाही म्हणून भावांनो गर्दी कमी झाली तर म्हणून मी नक्कीच दाखवतो. म्हणजे शूट करायला आपल्याला काही जमत नाही तर तुम्हाला भेटलं दाखवतो. आपण भावांनो बघू शकता इथून किती भारी वाटतं. भावांना खाली जायची मजा एक असते. आम्ही नेक्स्ट टाईम मागे आलेलो जेव्हा खाली गेलेलो आता एंट्री नाही कारण की पाणी भरपूर आहे. जर हे स्कायवॉक वगैरे भेटला असताना तर जाम मजा आली असती. एकदा वरती जाऊन भेटला कसं तरी जाऊन आलो तरी म्हणा काय तरी घेऊन आलो. सपोर्ट करा तुमच्यासाठी. परत आलो धबधबा परत आलो तर गावाला अजून खरकट डॅम बघायचं आहे आपल्याला. अजून एक ठिकाणी जायचं आहे. मग कसा वाटतं दाबोचा नो कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण नक्कीच या कमेंटमध्ये बघा कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला यायचं कसं काय ते समजेल कुठून कसा काय यायचा. पाण्याचा आवाज किती किती स्पीडला पाणी पडतं. आता आपण जाऊ खडकट डॅमला कसं वाटतं इकडचा अजून आपण व्ह्यू बघू. डोक्याने किती बसतो पण तर एवढे काय काय ठिकाणं आहेत ती जव्हारची सगळी ठिकाणं आहेत. आपल्याला तो राजवाडा तो बघायचा झाला आहे नाही तर तो सनसेट पॉईंट बघितला आहे आणि शिरपा माळ पण बघितला आहे. काळ मांडवीला परमिशन नाही ना आणि त्या आय लव्ह जवाहर पण बघितलं आपण. हनुमान पॉईंट आय लव्ह जवाहर आणि आता जायचं आपल्याला तो बंधारा डॅम आहे तो खडकट डॅम जाऊन आता पण जाऊ डायरेक्ट खडकट डॅम. बनवणं किती ब्रँड आहे म्हणजे काहीतरी बनवलं पण लॉक आहे म्हणून त्याच्यात जाता येणार नाही आपल्याला. लॉक आहे ना म्हणून काही जायचं येणार नाही. आणि मला माहीत नाही आपली गाडी किती खराब झाली काय रे पूर्ण रेनकोट पाठीमागून खराब झाला आहे. तर आता आपण टाईम नाही करता आपण डायरेक्ट जाऊ खडकट डॅमला आणि कसा वाटतो ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा भावाला की भावाने तुमच्यासाठी एवढा भारी ब्लॉग आणला आहे आणि परमिशन नसतं तरी आपण तिथपर्यंत गेलो. तुम्ही ओरडा पडला ना त्यासाठी गेलो तुमच्यासाठी दाखवण्यासाठी. तर भावांनी तुम्ही पण नक्की या आणि आता आपण जाऊ डायरेक्ट खडकट डॅमला. तर भेटू खडकट डॅमला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. भावांनो फायनली आपण हरडपाडा वॉटरफॉलला आलेलो आहे. तर भावांनो हिरडपाडा ते वॉटरफॉलला आलेलं आहे. तर भावांनो तुम्हाला वॉटरफॉल दाखवणार आहे. आमचा प्लॅन नव्हता व्हायचा पण कुणाला बोलतो चल आलो तर जाऊन या. तर बघू आता म्हणून मी दाखवतो होतो वॉटरफॉल. तर भावांनो तुम्ही बघू शकता वॉटरफॉल कसा आहे आणि किती खतरनाक पडतो आहे. आपल्या दाबोच्यापेक्षा तरी कडक पडतो आहे. भावांनो तुम्ही बघू शकता किती कडक आहे. भावांनो कसा वाटला हिरडपाडचा वॉटरफॉल. तर भावांनो आता आपण डायरेक्ट वरती चढू आणि एकदम कडक आहे वॉटरफॉल. तर भावांनो आमचा याचा प्लॅन होता पण आमचा प्लॅन झाला याचा. तर बघू भावांनो आता डायरेक्ट वरती चढू याच्यावरती टावरवरती फॉरेस्ट टावर. आम्हाला तर माहीत आहे फॉरेस्ट टावरच बोलतो त्याला. तर बघू वरती जाऊन आता हो ते आठवत येत आहे वरती असा खतरनाक वाटतोय. बरोबर
रिक्स आहे सभी गेम आहे बघा इथून मला सवी वाटतं एक नंबर व्ह्यू कडक इथं काहीतरी आहे दाबोच्यापेक्षा इथं पब्लिक कमी आहे पण बघण्याची मजा इथंच आहे तुम्हाला तर एक्सायटेड पण मी दाखवणार आहे इथून काही व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता भावांनो कडक व्ह्यू आहे कडक हा जाम भारी वाटते मग भीती वाटते इथं वरती भावांनो काय व्ह्यू आहे बघा कोणाला हिलं तर पडलो ना मला दगदग झालाय भावांनो काय कडक व्ह्यू आहे एक नंबर वॉटरफॉल आहे हा जेव्हा वॉटरफॉल आहे बघा मजा घ्या बघा तर भावना आता एक फोटो काढू इथून कारण की बघू फोटोशूट करून बघू आणि मग इथे किती गाड्या आहेत पण मग गर्दीने एवढं सुटेबल आहे सगळा मस्तपैकी जाम भारी वाटला येऊन पण धगधग पण नाही तेवढं कारण की आम्ही जाम वरती आलो आहे मग इथून आम्ही खाली दाखवतो इथून जरा एवढे आणि इकडनं पाणी जातं ते सगळं आणि हा म्हणजे दाबोच्यापेक्षा तरी भारी ब्रँडेड दिसतच आहे तर शूट करतो आणि ब्लॉग कंटिन्यू बघा कसं वाटतं आणि आपल्याला खडकडला पण जायचं आहे तर भावाला सपोर्ट करा एवढंच छान तुम्हाला सुंदर दाखवलं आहे तर सबस्क्राईब तर करा भावाला सबस्क्राईब करा भावाला आणि जसं सपोर्ट करा अगं कुणाला शेड लावून भीती वाटते काय कुणाल तर भावाला चला ब्लॉग कंटिन्यू बघा आपल्याला खडकडला पण जायचं आहे तर एकदा तुम्हाला डबल दाखवतो वाटलंच तुम्ही बघा आवाज बघा आवाज येतं नाही कोणा पडलो तर 25 काम जाम म्हणते की झालं तर आपण आता उतरू आणि जाऊ खडकण डॅमला तुम्हाला कसं वाटतं हिरडपाडचा वॉटरफॉल म्हणजे धबधबा तर भावांनो येऊन जा तुम्ही पण नक्की जेव्हा आपल्या दाबोशाच्या इकडनंच लागतो आपण रस्ता आणि तिकडनं येऊन जा विचार झाले तरी तुम्ही पोहोचताल आम्ही विचारतच आलो तर भावाला सपोर्ट करा आणि भेटू आपण आता डायरेक्ट खडकण डॅम तर बाय बाय तर भावांनो आता आमची जाम हवा टाईट झाली आहे तर भावांना आम्ही दोघं म्हणून उतरतोय कारण की ना ह्या जाम हिलते हवेने तर भावांना तू आता उतरतो आम्ही बघा कुणाला शेट खाली गेला तो करत हवा टाईट झाली बघा इथून पण खूप खतरनाक वाटतं कुणाला इथे ना बरं ते ना कुणाला हात जोडायला लागलाय नको वरती होतं आणि काय तर इथं जरा भीती वाटते वरती जरा हिलत ना ते जास्त जुना पुराणा झाला आहे तर भावना आता पण डायरेक्ट उतरू मोबाईल जर पडला ना तर मोबाईल डायरेक्ट पुरा डिस्प्ले निघेल तर भावांना कडक आहे वाटतं कडक आता आपण भेटू डायरेक्ट खडकट डॅमला चला कुणाल शेट गेला कुणाल शेटची हवा टाईट पुरी हवा टाईट झाली दगदग झालं ना गुड नाही आता बघा हे चढायला त्यांची चांगली फाटून हवा हातात येईल चांगली हवा ना आता डायरेक्ट जाऊ आपण खडकट डॅमला हिरडपाडचा धबधबा एक नंबर आहे तुम्ही पण येऊन जा क्लॅरिटी कशी दिसत आहे इथं हां असं असं बघ इकडून एकदा चेक कर ना बरं बघ इकडनं बघ भावान तुम्ही पण एकदा तरी येऊन जायचं हिरडपाडच्या वॉटरफॉलला आणि कडक आहे वॉटरफॉल म्हणजे दाखवलाच आहे मी आणि एवढी जणच चढली ते राहील काय आमच्या दोघांची हवा टाईट झाली चला तर आता भेटू आपण डायरेक्ट खडकट डॅमला गाडीची अवस्था बघा तुम्ही कशी झाली तर चला जाऊ आता आपण पुन्हा किती भीती वाटली कुणाची वाटली चला भेटू आपण डायरेक्ट खडकट डॅमला बाय अरे भावांनो व्ह्यू बा किती कडक आहे कडक व्ह्यू तर भावानं बोलतो तर ना मग एकदा तरी कधीतरी फिरायला या म्हणून सांगतो फिरायला या जाम भारी वाटला भावांनो एवढं इकडे भारी भारी वॉटरफॉल आहेत ना एक नंबर आहे दाबोचा पण तसंच झाला आणि दुसरा आपला हिरडपाडचा धबधबा अपेक्षा पण होती का एवढा भारी असेल तरी दाबोचेला तर एवढी गर्दी होती नीट बघायला सुद्धा भेटला आणि तरी आपला ब्लॉग आपण हे केला आहे
पण बघायचं होता नीट भेटला नाही. पण इथं एवढी मजा आली ना, जामच मजा आली. भले थोडा वेळ थांबलो, आपल्याकडे टाईम नाही ना म्हणून, कारण की आपल्याला अजून घरी पण जायचं आहे, खूप उशीर होईल. म्हणून त्यासाठी आपल्याला आता जायला लागेल खडकड डॅमला. तर भेटू आपण खडकड डॅमला. ओके, तर फायनली भावांनो आता आपण जाणार आहेत खडकड डॅमला. तर बघूया खडकड बंधारा कसा आहे. तर आपण एंट्री आपली झालेली आहे खडकड डॅमला. तर भावांनो भेटू आता डायरेक्ट खडकड डॅम. तर भावांनो फायनली आता आपण खडकड डॅमवर पोहोचलेलो आहेत. तुम्हाला दाखवतो, बघू शकता किती म्हणजे किती ब्रँडेड रस्ता बिस्ता किती भारी आहे. आणि भावांनो इथं बघा, इथं पब्लिक भरपूर आहे आणि आपण खडकड डॅमच्या समोरच आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता झालेलं आहे. आणि हा खडकड डॅम आहे. तर फायनली आपण खडकड डॅममध्ये पोहोचलेलो आहे. आपली गाडी पार्क केली. तर भावांनो आपण मग चढू वरती आणि खडकड डॅम बघू. सगळं आपल्या आदिवासींचा झेंडा बघा, झेंडा. तर भावांनो बघा, तुम्हाला खडकड डॅम दाखवतो. फायनली पोहोचलो आपण. बघू शकतो तुम्ही, आवाज बघा किती आवाज. तर भावांनो आपला एक नवीन डॅम आहे असाच, तो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवीन. आणि भावांनो आपला हा लास्टचा ब्लॉग आहे, म्हणजे लास्टचा पॉईंट आहे. आता मग चढू डायरेक्ट वरती जाऊ. बघू शकता इथं म्हणजे किती भारी मोकळा मस्त वातावरण आहे. आणि आता डायरेक्ट आपण वरती चढू. तर भावांनो चला आपण डायरेक्ट नको ना. भावांनो आम्ही आता चाललो आहे वरती. तर भावांनो भरपूर दोन डॅम आपलं दोन वॉटरफॉल बघून झालं. आता तिसरा डॅम आहे हा, म्हणजे खडकड डॅम. तर भावांनो तुम्हाला ब्लॉग मी जसं सांगितलं तसं काढलं. आणि आता आपण जाऊन याच्यानंतर डायरेक्ट जाऊ राजवाड्यात. तुम्हाला मी दाखवतो हा धबधबा, सॉरी खडकड डॅम. ज्याला धबधबा आहे त्याला डॅम बोलतो, आणि ज्याला डॅम आहे त्याला धबधबा बोलतो. तर भावांनो ब्लॉग कंटिन्यू बघा. चढायला हाऊस झाली आमची. बघा इथं कुणाल शेट कुठून रस्ता काढायला लागला. तुम्ही कसं आहे वातावरण. तर भावांनो फायनली आपण खडकड डॅमवरती आलो. खडकड डॅमवरती तो हिरड पारचा वॉटरफॉलचा आमचा फिक्स नव्हता. आम्ही वेळेवरती प्लॅन केला की चल बघू ना कसं आहे. पण तो एक नंबर होता. तिथे गर्दी पण होती, काहीच नव्हतं. तोच भारी होता. आणि आता आपला खडकड डॅम जाम लागला वरती चढून. आता आपण खरी डॅम बघायला जायचं आहे वरती. मला थोडका आला आहे, थोडका नाही बोलायचा. तर भावांनो ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. आणि कोणी पण बघायला असेल त्यांनी कमेंट करा. आणि ज्याच्या त्याच्या गावातला हा डॅम असेल त्याने शेअर करा. तर भावांनो पोहोचलेलं आहे, बघू शकता डॅम. तर तुम्ही बघू शकता भावांनो डॅम. आणि ते किती वातावरण पूर्ण पाणी म्हणजे खडूळ आहे. आमच्या भाषेत म्हणजे झालेलं म्हणजे मातीचं आहे. तर भावांनो जाम बरं वाटलं. आणि ते वातावरण काय व्ह्यू आहे भावांनो, एकदम ब्रँडेड कडक आहे ना गुन्हा. सर आपलं पूर्णपणे 3 आणि तिसरा ब्लॉग म्हटलं आपलं 3 झालेलं आहेत आपलं. तर भावांनो 2 वॉटरफॉल झाला आपलं आणि हा डॅम 1. तर भावांनो आता आपण डायरेक्ट जाऊ राजवाडा. जाऊ आता राजवाडा बघाय. तर बघू तिथं परत आपल्याला भेटतं की नाही जायला माहीत नाही. पण बघू तिथे जर जायला भेटला तर जाऊ. आणि त्याच्यानंतर जाऊ घरी. आणि भावांनो तुम्हाला ब्लॉग कसं वाटतं तर भावाला कमेंट करा. आणि असंच ब्लॉग आता येतील. आणि काही पुन्हा पण आपले सपोर्ट आहे. तर आपण जाऊ कुठं फिरू आणि तुमच्यासाठी ब्लॉग येऊ. तर भावाला जास्त सपोर्ट करा. कारण 650 सबस्क्रायबर होतीलच आपलं. आणि तुम्ही सपोर्ट करा. 1000 लवकर करायचं.
ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आनंद घ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. भावाला सपोर्ट करा. बाय बाय. तर फायनली भावांनो आता आपण राजवाड्यात पोहोचलो आहे आणि आता इथे पोहोचलो तर इथे गाडी लावू. हां तेव्हा गेट टाकलं होतं. तर भावांनो तुम्ही बघू शकता माहिती आहे का इथलं खासियत काय राजवाड्याची. ते इथे नुसते सगळीकडे नुसते काजू न काजत ही बिस्किट आहे घ्यायच्यात गाडीत नाही तर नाही तर तर भावानं आता आम्ही जाऊ राजवाड्यात. तर तुम्हाला दाखवतो व्यवस्था झाला तर भावानं भरपूर जण बघायचं त्यांना राजवाडा. तर आता मग राजवाडा बघू आणि बघू जाम कष्ट केलं. जाम कष्ट केलं ते याच्यासाठी आपण लवकर लवकर घरी जायचं कारण टाईम जाम झाला आहे. पण तरी पण हा राजवाड्याचे शूट दाखवायचे होते आपल्याला. पण मी तुम्हाला आता डायरेक्ट समोरून दाखवेन शूट करताना. आणि डायरेक्ट समोरून राजवाडा दाखवेन असं आता ते समोरून बघण्यासाठी डायरेक्ट बघू राजवाडा मस्त आणि साईडला पण बघू राजवाड्याच्या आतमध्ये ते एंट्री भेटत नाही. तू राजवाड्याच्या आतमध्ये गेलंच नाही कधी? गेलो आतमध्ये पण मग आतमध्ये ना राजाराणीची गादी आहे लववाली अशी लववाली ते कधीच चांगला कधीच गेला. फार कधीच. तर तुम्हाला मी राजवाडा पण दाखवतोच तर तुम्ही बघत चला. तुम्ही बघायला सर पाठवलं राजवाडा आपला कसं आणि इकडे फोटोशूट चालू आहे तर अन्न बघू शकता राजवाडा. भावानो कसा वाटला राजवाडा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला बघायचा होता ना राजवाडा. तर बघा किती म्हणून राजा. तर भावांनो मी पहिला फर्स्ट टाईम आलो तेवढ्यात मी राजवाडा म्हणजे आतमध्ये गेलो. आतमध्ये नुसतं त्या काळातली म्हणजे खेळणी आहेत घोडा वगैरे आहे आपण बसतो तो घोडा आहे आणि लववाली गादी आहे राजाराणीची. तर खूप छान आहे आणि त्या बाजून खाई आहे तर ती पण बघायला जाऊ आता आपण. ब्लॉग जॉईंट राहा आणि तुम्ही सपोर्ट दाखवा असा भरपूर सपोर्ट करता आणि भरपूर कमेंट म्हणजे चल कुणाल तिकडनं जाणं ना तिकडनं जाऊ ना मग येऊ. तर असंच सपोर्ट करा झाडं तुमच्या. तुम्ही बघू शकता राजवाडा किती मोठा राजवाडा आहे. राजवाडा आहे तेव्हा मी फर्स्ट पहिल्यांदा पण आलो फार कधीच 2022 आलो तेव्हा आतमध्ये एंट्री केलेली आतमध्ये राजवाड्यात तेव्हा जाऊन जायचे आणि वळखीवर गेलो आणि तेव्हा त्या मावशी वगैरे तर म्हणून त्या वळखीवर गेलो. आता भावांनो असं ओळख नाही आपली तर ओळख करायची आपल्याला एक दिवशी मोठा नाव करायचं. तुम्ही सपोर्ट करा भावाला नक्कीच भावा नाव काय बघू शकता इकडं कसं म्हणजे एकदम या म्हणजे या राजवाड्यात शूट पण झालेले आहेत. हॉरर मूवी म्हणजे नागिन वगैरे शूट झाला आहे. नागिन 3 का नागिन 2 मूवी शूट झाले आहे राजमहलमध्ये. राजमहल पिक्चर पण म्हटलं एक पिक्चर आहे याच्यावरून. खरंच जाम भारी वाटतं आज सगळं फिरून आलो आहे आणि ब्लॉग पण खूप छान झाले. तर आणि इथूनच बघा तुम्हाला मी खाई दाखवलं बघू शकता तुम्ही आणि तुम्ही उतरू खाली. तर बघू शकता इथं डीजे साऊंड चालू पोरांचा. तर भावानं एवढंच बघू आणि डायरेक्ट जाऊ घरी. तर भावांनो आपण त्या बाजून सनसेट सूर्यमाळ बघितलं हनुमान पॉईंट बघितला त्या बाजून तो ते बाजून आहे आणि ते तिकडनं आहे तो आणि आपला राजवाडा तो मग मी दाखवला बघू शकता बघा इथून मस्त अशी खाई आहे आणि बघा सूर्य पण पडला आहे मस्त वगैरे. तर भावांनो आता आपण इथं हे करू आणि तर भावांनो ब्लॉग आपला इथंच एंड करू कारण की माहिती आहे का आपल्याला आता जायचं आहे घरी टाईम खूप झाला आहे. पण मला तुम्हाला राजवाडा दाखवायचा होता बॅक साईड बघा राजवाड्याची आणि जव्हारचा पाण्यामुळं सगळं फोन होता आपला. तर भावांनो भेटू आता आपण डायरेक्ट घरी आणि जाऊ डायरेक्ट बाय बाय. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग सगळे कसे वाटलेत कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग आणि नवीनच येत आणि 9 ऑगस्ट पण यायचंच आहे आपल्याला जव्हारला तेव्हा भेटू. तर भावांनो बाय बाय कसे आहेत तर बाय बाय तुम्ही सगळे मस्त तंटेत राहा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय.